नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या लर्निंग व्हिडिओमध्ये आपण जो पण आपला व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिसचा जो पाठीमागचा आपला व्हिडिओ होता, बरोबर, तर त्याचाच आपण एक सेकंड पार्ट म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिसचा यूज करून आपण कशा पद्धतीने मार्केटचा टॉप किंवा मार्केटचा जो पण बॉटम आहे तो आपण कॅच करू शकतो किंवा त्या लेवलचा आपण अनालिसिस करू शकतो. किंवा आपण ऑपरेटर्स जे आहेत किंवा जे स्मार्ट मनी आहेत किंवा जे मोठे इन्व्हेस्टर आहेत तर त्यांना किंवा त्यांच्या पोझिशन्स आपण कशा पद्धतीनं ट्रॅक करू शकतो. तर बेसिकली लास्ट टाइमला मी एक तुम्हाला स्ट्रॅटजी सांगितली लास्ट व्हिडिओमध्ये, की याच्यामध्ये आपण जो पण हाय व्हॉल्यूम असेल तर त्या कॅन्डलचा आपण हाय आणि लो आपण मार्क करतो आणि त्याच्यानुसार आपण ट्रेड प्लॅन करतो. तर नक्की आता आपण कशा पद्धतीनं म्हणजे तो हाय आणि लोच का मार्क करायचा किंवा त्याच्यानुसारच आपण कशा का बरं ट्रेडिंग केली पाहिजे, बरोबर, किंवा ती स्ट्रॅटजी का बरं यूज करायची, तर त्याचं एक मी इथं एक्झाम्पल देतो तुम्हाला. किंवा त्या एक स्ट्रॅटजीचा मेन बेसिक जो पण रूल आहे तो नक्की काय आहे, तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी तर तुम्हाला सर्वांना माहित असेल की मार्केटमध्ये एक दोन पद्धतीच्या मुवमेंट असतात, बरोबर. तर सपोज मार्केटमध्ये एक अपसाईडची मोमेंटम आहे, बरोबर. आणि ह्याच्याच बरोबर जर सपोज खालून आपण सपोज एक इंडिकेटर लावतोय, बरोबर, आपण एक पकडूयात स्ट्रेंथ इंडेक्स आहे की जो की RSI हा आपला रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आहे, की याच्यामध्ये आपण काय समजतो तर मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे, बरोबर. तर मार्केटमध्ये समजा अप ट्रेंड चालू आहे आणि RSI हा अप ट्रेंड मध्येच चालला आहे ट्रेंड बरोबर, तर आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे. जो पण हा अप ट्रेंड आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, बरोबर. तसंच जर मार्केट अपसाईडला चाललंय बट RSI हा डाऊन साईडला चाललाय, बरोबर, तर आपण काय म्हणू शकतो की जो हा अप ट्रेंड आहे याच्यामध्ये कुठेतरी विकनेस आहे किंवा हा एक डायव्हर्जन्स आहे, बरोबर. तर ह्याच पद्धतीनं आपण जी पण मी व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिस किंवा व्हॉल्यूम स्ट्रॅटर्जी सांगतोय तर हा आपण प्युअर जी पण आहे ही व्हॉल्यूमचा जो पण डायव्हर्जन्स आहे त्याच्यावरती आपण डिपेंड आहे किंवा ही जी स्ट्रॅटर्जी आहे जी व्हॉल्यूम डायव्हर्जन्स वरती आपण प्लॅन करतो आणि त्याच्यानुसारच आपण टॉप आणि बॉटम आपण कॅच करू शकतो. मी तुम्हाला त्याचा इथं निफ्टीमध्ये एक्झाम्पल सांगतो आधी जर RSI डायव्हर्जन्सचं. आपण इथं बघू शकता की निफ्टीमध्ये जर डेली टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं तर इथं आपल्याला एक डायव्हर्जन्स दिसतोय. डायव्हर्जन्स म्हणजे नक्की काय, तर इथं बघा इथून सपोज आपण स्टार्ट केलं तर निफ्टी अपसाईडला ट्रेड करते, बरोबर. निफ्टी एक अपसाईडला ट्रेड करते म्हणजे हायर हाय बनवते आणि निफ्टीचा एक नवीन हाय बनवत चालली आहे किंवा निफ्टी अपसाईडला चालली आहे. बट जर आपण RSI जर आपला इंडिकेटर बघितला, बरोबर, तर RSI हा डाऊन साईडला चाललाय किंवा डाऊन ट्रेंड मध्ये चाललाय. म्हणजे जो पण हा ट्रेंड अपसाईडला चालू आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी स्ट्रेंथ कमी आहे किंवा स्ट्रेंथ नाहीये, बरोबर. तर हा आहे डायव्हर्जन्स. याचा यूज करून ह्या डायव्हर्जन्सचा यूज करून किंवा व्हॉल्यूमच्या डायव्हर्जन्सचा यूज करून आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. किंवा हे अशा पद्धतीचे मार्केटमध्ये आपण प्रत्येक इंडिकेटर बघतो की RSI डायव्हर्जन्स आहे किंवा आपल्या मुव्हिंग एव्हरेजेस किंवा MACD डायव्हर्जन्स आहे, बरोबर. तर तशाच पद्धतीने व्हॉल्यूम नुसार आपण किंवा व्हॉल्यूमचा जो पण आहे आपला ही तर त्याच्यानुसार आपण कशा पद्धतीनं डायव्हर्जन्स वरती ट्रेड करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बेसिकली आपल्याकडे एक स्टॉक आहे, मी डायरेक्ट स्टॉक वरती घेऊन जातो. डायव्हर्जन्स म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो आणि हे पण सांगतो आता RSI चा डायव्हर्जन्स आपण कशा पद्धतीने करू शकतो. एक एक्झाम्पल साठी जर आपण ही एक रेड कॅन्डल पकडली, बरोबर, ही एक आपली रेड कॅन्डल आहे आणि हिचा व्हॉल्यूम जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये सपोज एवढा हा रेड कॅन्डल आहे, ठीक आहे, किंवा एवढा व्हॉल्यूम आहे, बरोबर. जे पण कॅन्डल्सच्या मुकाबले सपोज हा व्हॉल्यूम ठीकठाक आहे, बरोबर. बट जर सपोज आपण एक अशी कॅन्डल जर बघितली, एवढी छोटी कॅन्डल जर बघितली आपण, बरोबर, आणि तिचा जर व्हॉल्यूम जर आपण एवढा मोठा जर बघितला, बरोबर, तर ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की इथं व्हॉल्यूम डायव्हर्जन्स आहे, बरोबर. किंवा अजून एक एक्झाम्पल बघूयात की जर सपोज इथं एक छोटी कॅन्डल आहे अशा पद्धतीची, तिचा व्हॉल्यूम सपोज एवढा आहे छोटा, बरोबर. त्याच्यानंतर ना एक अजून एक मोठी कॅन्डल एवढी अशी मोठी कॅन्डल आपल्याला बघायला भेटते, बट तिचा व्हॉल्यूम अजून पण छोटाच आहे, बरोबर. तर हा पण एक डायव्हर्जन्स आहे की कॅन्डलच्या मुकाबल्यात इथं व्हॉल्यूम जर आपण बघितलं तर व्हॉल्यूम डिफरन्स आहे किंवा व्हॉल्यूमचा आणि त्या कॅन्डलचा कुठेतरी मेळ खात नाहीये, तो वेगवेगळा शो करतोय काहीतरी, बरोबर. मग त्याच्यावरून आपण काय समजू शकतो की कुठेतरी जी पण आजच्या दिवसाची असेल किंवा जी पण वीकली टाइम फ्रेम असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं इथं प्लॅन होतोय किंवा वेगळ्या पद्धतीने इथं ट्रेडिंग काहीतरी होते.
बरोबर. तर तीच वेगळी पद्धत किंवा तीच जी मुवमेंट आहे तर ती कॅच करण्यासाठी आपण व्हॉल्यूमचा यूज करतो. बरोबर. मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त इंडिकेटर म्हणून किंवा सगळ्यात जास्त यूज होणारा जर कुठला टूल असेल तर तो व्हॉल्यूम आहे, RSI आहे. बरोबर. तर त्याच पद्धतीनं मी तुम्हाला स्टॉक वरती पण डायरेक्ट दाखवतो की आपण कशा पद्धतीने तर ट्रेड करू शकतोय किंवा कशा पद्धतीने हा डायव्हर्जन्स असतो. ठीक आहे. हा आपला डेली टाइम फ्रेम वरती युपीएलचा चार्ट आहे. बरोबर. मी थोड्या माझ्या ड्रॉविंग्स डिलीट करतोय ना. हा आपला सपोज युपीएलचा चार्ट आहे. युपीएलच्या चार्ट मध्ये काय आपल्याला दिसतंय की हा एक मोठी रेड कॅन्डल आहे. तिचा व्हॉल्यूम आपल्याला इथं ह्या रेड कॅन्डल म्हणजे हा रेड एक मोठा आपल्याला व्हॉल्यूम बघायला भेटतोय. ठीक आहे, नो डाऊट. किंवा एवढं डायव्हर्जन्स नाही याच्यामध्ये किंवा डायव्हर्जन्सच नाही आपण पकडूयात की जी पण कॅन्डल आहे तिच्या मुकाबल्यात हा व्हॉल्यूम आपल्याला इथं हाय आपल्याला बघायला भेटतोय. ठीक आहे. बट इथं मला सांगा, इथं एक छोटीशी कॅन्डल आहे. ठीक आहे, किंवा हे पण जाऊ देत एक्झाम्पल. आता इथं एक कॅन्डल आपण बघूयात. ही पण एक रेड कॅन्डल आहे. बरोबर. पण इथं जर आपण व्हॉल्यूम बघितला तर इथं एकदम छोटासा व्हॉल्यूम आहे इथं. बरोबर. ह्या रेड कॅन्डलचा जर आपण व्हॉल्यूम बघितला तर छोटा आहे. बट त्याच्यापेक्षा ही रेड कॅन्डल जर आपण बघितली, बरोबर, तर ही कुठेतरी छोटी आहे. बट हिचा व्हॉल्यूम जर आपण बघितलं तर सगळ्यात हाय व्हॉल्यूम इथं आलाय. बरोबर. मग ह्या कॅन्डलमध्ये असं काय झालं की याच्यामध्ये एवढं मोठं बायिंग किंवा एवढं मोठं सेलिंग येतं इथं किंवा एवढा मोठा इथं व्हॉल्यूम जनरेट होतोय. बरोबर. तर हाच आपण मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली की तिचा हाय जो ज्या कॅन्डलचा हाय सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असेल तर त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून ज्या पण वेळेला त्याच्यावरती किंवा खालच्या साईडला क्लोजिंग होईल त्या साईडचा आपण ट्रेड प्लॅन करतोय. बरोबर. नो डाऊट की याच्यामध्ये नंतर ह्याच्यानुसार किंवा जो पण ऍडव्हान्स पार्ट आपला आपण कंटिन्यू करणार आहे तर तिथं आपल्याला समजून जाईल की इथं मग नक्की ऑर्डर ब्लॉक होतोय किंवा ब्रेकर ब्लॉक होतोय किंवा बाकी जे पण असेल स्मार्ट मनी कन्सेप्टचा जो पण ऍडव्हान्सचा भाग असेल तो आपण याच्या नंतर आपण बघणार आहे. बस बेसिकली आपण काय बघतोय स्टार्टिंग एकदम की जर सपोज हा एक रेड कॅन्डलचा जर हाय एवढा छोटासा आहे मग ह्या छोट्या रेड कॅन्डलचा व्हॉल्यूम एवढा का बरं आता. बरोबर. तर ह्याच्यानुसार आपण ट्रेड प्लॅन करतो किंवा याच्यानुसार आपण मार्केटमध्ये RSI किंवा जो पण आपला व्हॉल्यूम डायव्हर्जन्स आहे याच्यावरती आपण ट्रेड करतो. ही आपली स्ट्रॅटर्जी आहे व्हॉल्यूमवरती. आता डायव्हर्जन्स म्हणजे नक्की काय किंवा बाकीचं जे आपण म्हणतोय की कशा पद्धतीने आपण मग ट्रेड आणि टॉप आणि बॉटम कशा पद्धतीने कॅच करू शकतो तर त्याच्यासाठी पण मी एक पूर्ण सिरीज तयार करतोय. आता इथून पुढे मी एक पूर्ण सिरीज तयार करेल की ज्याच्यामध्ये बेसिक ऑफ प्राइस ऍक्शन पासून जे पूर्ण ऍडव्हान्स मध्ये असेल की ज्याच्यामध्ये ऑर्डर ब्लॉक्स असतील स्मार्ट मनी कन्सेप्ट असेल तर पूर्ण एक सगळी सिरीज मी तयार करेल जेणेकरून काय होईल की तुम्हाला पण जे मी आता तुम्हाला सांगतो की ऑर्डर ब्लॉक आहे किंवा इथं आपल्याला डायव्हर्जन्स बघायला भेटतो तर नक्की डायव्हर्जन्स म्हणजे काय हे पण तुम्हाला एकदम इझी मध्ये समजून जाईल. तर त्याच्यासाठी मी एकदम बेसिक पासून स्टार्ट करेल इथून पुढची सिरीज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघतोय की RSIचा डायव्हर्जन्स किंवा जो पण व्हॉल्यूमचा डायव्हर्जन्स आहे तो कशा पद्धतीने आपण इथं ट्रेड करू शकतो. तर ज्या पण वेळेला अशा कॅन्डल्सच्या मुकाबल्यात जर व्हॉल्यूम जास्त असेल किंवा जर एखाद्या मोठ्या रेड किंवा ग्रीन कॅन्डलच्या मुकाबल्यात जर व्हॉल्यूम जर एकदम कमी असेल तर त्यावेळेला आपण समजू शकतो की याच्यामध्ये डायव्हर्जन्स आहे. सेकंड, आता आपण याच्यात टॉप आणि बॉटम कशा पद्धतीने कॅच करू शकतो. बरोबर. आता जर आपण जर बघितलं मार्केट कोण चालवतं किंवा मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पैसा कोण इन्व्हेस्ट करतोय तर मोठे इन्व्हेस्टर आपण स्मार्ट मनी म्हणूयात. ठीक आहे. किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आपण म्हणूयात. बरोबर. किंवा जे पण ऑपरेटर्स म्हणूयात. बरोबर. तर ह्यांच्या मुवमेंट नुसार आपण म्हणू शकतो की ह्यांची जी पण मनी मार्केटमध्ये येतो तर त्यावेळेला कुठेतरी ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये मुवमेंट आपल्याला बघायला भेटते. बरोबर. तर तसंच जर आपण स्टॉक्स मध्ये जर आपण त्या लेवलची जर थिंकिंग केली किंवा स्टॉक्स मध्ये जर आपण जर त्या पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला नक्कीच त्यांच्या लेवलचं किंवा त्या लेवलचं आपल्याला नॉलेज आपल्याला नक्कीच भेटेल. बरोबर. आपण आता एक एक्झाम्पल साठी तुम्हाला मी सांगतो की जर सपोज हा एक स्टॉक आहे ह्या स्टॉक मध्ये एक्झाम्पल साठी जर एवढी डाऊन साईडला मोमेंटम आली आहे. ठीक आहे. एवढ्या डाऊन साईडच्या मोमेंटम नंतर आपण इथं म्हणू शकतो की हाय व्हॉल्यूमनं सेलिंग होते. बरोबर. आपण इथं म्हणू शकतो का की एवढ्या मोठ्या सपोज हाय पासून हा एवढा स्टॉक डाऊन साईडला आलाय. बरोबर. तर एवढ्या मोठ्या मुवमेंट नंतर इथं खालच्या लेवलला स्मार्ट मनी सेलिंग करते असं वाटतंय का. तर नाही, कारण खालच्या लेवलला कधी स्मार्ट मनी बाईंग सेलिंग नाही करणार आहे आणि वरच्या लेवलला कधीच स्मार्ट मनी बाईंग नाही करणार आहे. बरोबर. मग ही जर आपण व्हॉल्यूम सगळ्यात जास्त क्रिएट कधी होईल तर ज्यावेळेला मोठी क्वांटिटी किंवा मोठा जो पण
बल्क ऑर्डर पडतील किंवा जे पण एक मोठी क्वांटिटी जिथं बाईंग होईल किंवा सेलिंग होईल, तर त्यावेळेला इथं आपल्याला एक हाय व्हॉल्यूम आपल्याला बघायला भेटणार आहे. मग एक सिंपल स्ट्रॅटेजी म्हणून मी जी यूज करतोय, की जर सपोज अप ट्रेंड नंतर जर समजा एक टॉप वरती जर हाय व्हॉल्यूमची जर कॅन्डल जर बघायला भेटत असेल, तर त्याच्यानुसार किंवा त्या एक मुवमेंट नंतर मी एक्सपेक्ट करतो, युजली मी मार्केटमध्ये एक्सपेक्ट करतो की त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला भेटू शकते. नो डाऊट की ती पूर्ण म्हणजे डाऊन ट्रेंड स्टार्ट होईल किंवा थोडासा पुलबॅक असेल, बरोबर. बट जर समजा एका अप ट्रेंड नंतर जर आपल्याला हाय व्हॉल्यूम जर आपल्याला इथं जर कॅन्डल कोणत्याही पद्धतीची असू देत, म्हणजे हाय व्हॉल्यूम कॅन्डल म्हणजे तिचा डायव्हर्जन्स हवा आपल्याला, की त्या कॅन्डलमध्ये कॅन्डल छोटी असेल बट व्हॉल्यूम जास्त असेल, किंवा कॅन्डल मोठी असेल बट व्हॉल्यूम एकदम कमी असेल, बरोबर. असा जर आपल्याला डायव्हर्जन्स बघायला भेटत असेल, तर आपण म्हणू शकतो की इथं आपल्याला सेलिंग बघायला भेटेल. आणि जर सपोज मार्केटमध्ये एक मोठ्या डाऊन ट्रेंड नंतर जर समजा हाय व्हॉल्यूमची जर कॅन्डल बघायला भेटत असेल, तर तिथून आपण एक अपसाईडची मुवमेंट आपण प्लॅन करू शकतो, किंवा इथून आपण म्हणू शकतो की इथून एक अपसाईडची रॅली आपल्याला बघायला भेटू शकते. लास्ट स्टॉक्स मध्ये आपण बघितलं टाटा मोटरचं एक्झाम्पल. तसंच आत्ता एक आपल्या रडारवरती स्टॉक आहे, की जो आहे TCI एक्सप्रेस. याच्यामध्ये पण जर आपण बघितलं ह्या स्टॉक मध्ये, बरोबर, ह्या स्टॉक मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की एक हाय व्हॉल्यूम नंतर इथं पण बघा, हाय व्हॉल्यूम नंतर एक आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. आता मी माझ्या थोड्याशा ड्रॉविंग्स डिलीट करतो इथून. आता इथं आपण बघू शकतोय, बरोबर, की मार्केट डाऊन साईडला तर चाललंय. ठीक आहे, मार्केट डाऊन साईडला आलं, इकडे व्हॉल्यूम वाढला. ठीक आहे, इथं व्हॉल्यूम वाढला. आता हाय व्हॉल्यूम तर येतोय, सपोज जर पाठीमागचं जर आपण व्हॉल्यूमशी जर रिलेट केलं, तर इथं आपल्याला हाय व्हॉल्यूम दिसतोय आपल्याला, बरोबर. बट कॅन्डल जर आपण बघितलं तर छोटे छोटे होत गेलेत, बरोबर. छोटे छोटे कॅन्डल आपल्याला हाय व्हॉल्यूम येतोय. आपल्याला ह्या एक ग्रीन कॅन्डल मध्ये आपल्याला व्हॉल्यूम आपल्याला इथं बघायला भेटला, व्हॉल्यूम. तर आपण रिसेंटली जर आपण जर सोडलं, तर इथं बघू शकता की ह्या याच्यानंतर आपल्याला इथं कुठेतरी व्हॉल्यूम आपल्याला बघायला भेटतोय, बरोबर. तर सिंपल आपण जरी ते जरी मार्क केलं, आपण तीच जरी लेवल जरी मार्क केली, बरोबर, तरीही बघू शकतो की आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला भेटली. किंवा आता जर आपण रिसेंटली जर बघितलं, बरोबर, रिसेंटली जर आपण बघितलं, तर ही एक रेड कॅन्डल आहे मोठी, तिचा व्हॉल्यूम तर काहीच नाहीये. इकडे पण रेड कॅन्डल्स आहेत, बट आपण सध्या आता इथलं जर आपण बघितलं, तर इथं एक आपल्याला रेड कॅन्डल आहे, बट तिचा व्हॉल्यूम नाहीये. इथं पण आपल्याला रेड कॅन्डल बघायला भेटते मोठी, बट तिचा पण इथं व्हॉल्यूम नाहीये. मग ह्या रेड कॅन्डल मध्ये असं काय झालं, की इथं आपल्याला बघा हाय व्हॉल्यूम आपल्याला बघायला भेटतोय, ऍज कम्पेअर टू ही कॅन्डल. ही कॅन्डल आपल्याला छोटी कॅन्डल बघायला भेटते, बट तिचा जर आपण व्हॉल्यूम बघितला, तर ह्या कॅन्डलच्या कमीत कमी एक 4 ते 5 पट आपल्याला इथं व्हॉल्यूम बघायला भेटतोय, बरोबर. तर इथे एक आपण डायव्हर्जन्स म्हणून जर समजा मार्क केलं, तरी पण तुम्ही बघू शकता की याच्या नंतर इथं मार्केटमध्ये समजा दुसऱ्या दिवशी ब्रेकआउट बघायला भेटला, त्यानंतर मार्केट डाऊन साईडला आलं. इथं पण बघू शकता ही एक रेड कॅन्डलचा व्हॉल्यूम आपल्याला इथं छोटासा बघायला भेटतोय. त्यानंतर ही एक रेड कॅन्डल आहे, ही सपोज आपण डोजी कॅन्डल म्हणूयात ही, बरोबर. ही एक डोजी कॅन्डल आहे. तिचा एक आपल्याला बघा डोजी कॅन्डलचा जर व्हॉल्यूम आपण बघितलं, तर इथं जास्त व्हॉल्यूम आहे. आपण कम्पेअर कोणाशी किंवा कशाशी करतोय, जर व्हॉल्यूमशी आपली कॅन्डल कम्पेअर करतोय, बरोबर. जो पण सपोज ही जर व्हॉल्यूम आहे किंवा ही जी कॅन्डल आहे, तर हिचं आपण बॉडी जर आपण बघितली, तर एवढी मोठी बॉडी आहे, बट तिचा व्हॉल्यूम आपल्याला छोटासा बघायला भेटतोय. पण जर त्याच्याच कंपॅरिझन मध्ये जर आपण ही जर छोटी दुसरी जर कॅन्डल बघितली, बरोबर, तर ती छोटी कॅन्डल आहे, बट तिचा व्हॉल्यूम जास्त आहे. मग असं का होतंय, बरोबर. तरी इथं आपल्याला कुठेतरी आपल्याला एक अपोजिट साईडची मुवमेंट आपल्याला बघायला भेटते, किंवा एक आपण म्हणू शकतो की इथं कुठेतरी पोझिशन हलक्या झाल्यात, किंवा मग पोझिशन नवीन ऍड झाल्यात, बरोबर. आता ही जर समजा आपण इथं म्हणू शकतो का की पोझिशन हलक्या झाल्यात किंवा इथं सेलिंग होईल, तर मार्केटमध्ये जर आपण हा जर स्टॉक जर बघितला, तर ह्या स्टॉक्स मध्ये मी म्हणतो एक 2300 रुपयापासून मी म्हणतो 1000 रुपयाची डाऊन साईडची मुवमेंट आली. आता ह्या लेवलला FI आहे, ह्या लेवलला DI आहे, किंवा ह्या लेवलला स्मार्ट मनी आपल्याला सेलिंग करताना बघायला भेटू शकते का? तर नाही. तर समजा स्मार्ट मनीला सेलिंग करायचं, तर ती कधी पण हायर लेवलवरती, बरोबर, कुठेतरी समजा ह्या लेवलवरती ती सेलिंग करताना आपल्याला बघायला भेटू शकते. बट लोअर लेवलवरती स्मार्ट मनी किंवा ब्रेकआउट वरती स्मार्ट मनी कधीच आपल्याला सेलिंग किंवा बाईंग करताना, म्हणजे ब्रेकआउट भेटलाय तर त्याच्यानंतर न सेल करेल, किंवा सपोज ब्रेकआउट भेटलाय अप साईडला, तर तिथं बाईंग करेल असं नाहीये, बरोबर. कधी पण स्मार्ट मनी सपोर्ट वरती किंवा जो पण लोअर लेवल असेल तिथं बाय करते, आणि जो पण हायर लेवल असेल तिथं
सेल करते. तर त्याच पद्धतीत जर आपण सिंपल ही जर स्ट्रॅटर्जी जर यूज केली मार्केटमध्ये, की जर समजा एखाद्या डाऊन ट्रेंड नंतर जर समजा जर हाय व्हॉल्यूम येत असेल, तर इथून आपण एक अपसाईडचा किंवा एक पुलबॅक साठी का होईना बट एक अपसाईडचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. तसंच जर समजा एक अपसाईड मोमेंटम नंतर एक शार्प समजा अपसाईड मोमेंटम नंतर आपण जर हाय व्हॉल्यूम आल्यानंतर पण आपण एक थोडंसं सेलिंग साईडचा आपण प्लॅन करू शकतो. तर ही एक आपली स्ट्रॅटर्जी आहे किंवा ही आपण स्ट्रॅटर्जी फॉलो करतोय किंवा तीच स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा ट्राय केला. ठीक आहे. जर तुम्हाला जर ह्या स्ट्रॅटर्जी विषय किंवा या स्ट्रॅटर्जीनं तुम्हाला जर खरंच काही शिकाय भेटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून आता इथून पुढचे जे व्हिडिओज येणार आहेत ते अशाच पद्धतीचे किंवा याच्यापेक्षा पण जे या स्ट्रॅटर्जी असतील त्या की तुम्हाला युजफुल होत असतील किंवा तुम्हाला पण त्याच्यामधून काहीतरी लर्निंग व्हिडिओज किंवा तुम्हाला थोडंसं तुमची सायकोलॉजी किंवा जी स्मार्ट मनीची जी पण सायकोलॉजी आहे तर तशा पद्धतीनं तुमची सायकोलॉजी बिल्ड होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर अशा पद्धतीने जर सपोज तुम्हाला खरंच जर व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटत असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण हा चॅनल ज्यांना पण शिकायचं असेल तर त्यांना हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला सांगू शकता किंवा त्यांना पण याची लिंक शेअर करू शकता. आणि इथून पुढे आपली जी पण सिरीज आहे ती एकदम बेसिक पासून म्हणजे नक्की प्राइस ऍक्शन म्हणजे काय आहे तर त्याच्यापासून आपण एक सिरीज स्टार्ट करतोय की ज्याच्यामध्ये बेसिक ऑफ प्राइस ऍक्शन टू त्याच्यापासून आपण कशा पद्धतीनं प्राइस ऍक्शन नुसार आपण ट्रेडिंग करू शकतो किंवा अजून त्याच्यामध्ये हळूहळू कशा पद्धतीने आपण व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिस त्यानंतर व्हॉल्यूम स्प्रेड अनालिसिस नुसार किंवा त्याच्यानंतर कशा पद्धतीने आपण स्मार्ट मनी किंवा जो पण ब्रेकर आपण ऑर्डर म्हणतो किंवा ऑर्डर ब्लॉक ब्रेकर ब्लॉक किंवा जे पण आपलं प्राइस ऑफ इंटरेस्ट आहे पीओआय बरोबर चेंज ऑफ कॅरेक्टर ते पूर्ण मी सगळं तुम्हाला इथं शिकवायचा ट्राय करेल किंवा त्या पद्धतीचे सगळे व्हिडिओ इथं येत जातील. तर आपल्यासोबत सुनण्यासाठी थँक्यू सो मच. तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच.